वर पाहिजे, वय 25 ते 40 वर्ष, चांगली नोकरी किंवा व्यवसाय हवा, शाकाहारी असावा आणि प्राण्यांवर प्रेम हवं, जाती धर्माचं बंधन नाही. मॅट्रिमोनियल वेबसाईटवर किंवा वर्तमानपत्रात अशा जाहिराती आपण नेहमीच पाहतो. एखाद्या वधूसाठी अशा प्रकारचं वरसंशोधन नेहमीच सुरू असतं. पण यावेळी ही जाहिरात दिली ती एका मुलाच्या आईनं. होय, पद्मा अय्यर नावाची ही महिला आपल्या 36 वर्षांच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी मुलगा शोधते. तिचा मुलगा हरीश गे आहे. गे चळवळीतला सक्रिय कार्यकर्ता ही त्याची ओळख. हरीशसाठी ती गे पार्टनर शोधत असून आपल्या मुलाचं लग्न व्हावं ही या मातेची इच्छा आहे. मैं यही कहना चाहूँगी कि हर माँ बाप की यही चिंता होती है कि जब तक माँ बाप हैं बच्चों को संभालेंगे, आगे जाके उनका क्या हाल होगा. शादी इसलिए करते हैं कि उनके ओल्ड एज में कोई कंपेनियन हो, उनके देखभाल करने को कोई साथ में हो. ती आता 58 वर्षाची झाली. आपल्या मुलाचा संसार बघण्याची तिचीही इच्छा आहे. त्यासाठीच या मातेची धडपड सुरू होती. मात्र मुलाच्या लग्नासाठी मुलगा हवा ही जाहिरात छापायलाच सुरुवातीला कोणी तयार नव्हतं. कारण भारतात गे लोकांना कायद्यानं एकमेकांशी अधिकृत लग्न करता येत नाही. महत्प्रयासानं अखेर एका मॅट्रिमोनियल साईटवर ही जाहिरात छापली. त्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली. बोलने के लिए तो काफ़ी कुछ बोलते हैं, मगर जब काम पे उतर आता है तो कोई आगे नहीं बढ़ता है. तो मैं तो नाराज़ ही हो गई थी एकदम. मगर मुझे नहीं मालूम था कि होने वाला है, मगर हुआ तो बियॉन्ड माई एक्सपेक्टेशन. और मैं नहीं सोची कि इतना बड़ा इसका इश्यू हो जाएगा. मेरी माँ की चिंता वही है जो हर माँ की चिंता होती है कि मैं कल मर जाऊंगी और मेरा लड़का अकेला रह जाएगा. तो यही सोच के मेरी माँ ने सोचा कि पहले शादी वाले वेबसाइट्स में डाल के देखें. जब शादी वाले वेबसाइट्स में वो ऑप्शन ही नहीं था तो उन्होंने सोचा कि न्यूज़पेपर में डाल देते हैं. या वरसंशोधन मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळतोय. मात्र तिच्या मुलाच्या लग्नात काही कायदेशीर अडचणी तर येणार नाहीत ना, अशी शंकाही घेतली जाते. पण सध्या तरी ही आई आपल्या मुलासाठी योग्य नवऱ्याची वाट बघतीये. अश्विनी कुमार पांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.